जॉबवाल्या बायकांचं किती चांगलं आहे ना, सकाळी फ्रेश वगैरे व्हायचं आणि नंतर कपाटापुढे वॉर्डरोबपुढे उभा राहून आहे ना ड्रेस चूज करायचा, त्याच्यावरती ज्वेलरी, कानातले सगळं, त्याच्यावरती काय मॅचिंग वगैरे असेल ते सगळं चूज करायचं, त्यांचं ते असतं. आणि आपल्यासारख्यांचं काय असतं, सकाळी उठलं का अगोदर फ्रीज उघडायचं आणि बघायचं त्याच्यात काही भाजी आहे का नाही. जास्त तरी प्रॉब्लेम असतो, नसलं तरी पण प्रॉब्लेम असतो. माझं पण असंच होतंय रोजच. म्हटलं चला आता इथे ना पालकाची भाजी होती, काल व्यवस्थित निवडून वगैरे ठेवलेली होती, ती करायला घेतलेली होती. अगोदर तर भाजी छान मस्त कापून वगैरे घेतली आणि धुवून घेतली, नंतर स्वच्छ पाण्याने आणि ना शिजायला ठेवलेली होती. म्हटलं चला तिकडे पीठ वगैरे तर मी अगोदरच भिजवून ठेवलेलं होतं. म्हटलं तोपर्यंत ना पोळ्या करून घेऊयात. शेंगदाणे भाजून घेतलेले होते, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे टाकून ना मस्तपैकी ते वाटण करून घेतलेलं होतं. तोपर्यंत भाजी पण शिजलेली होती. भाजी शिजताना पाणी ना मी फेकून देते, मी ते पाणी नाही घेत कारण की त्याचा असा वास येतो म्हणून. नंतर ही भाजी ना सगळी अगोदर मॅश वगैरे करून घेतलेली होती आणि नंतर त्याच्यामध्ये ना 2-3 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं होतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बेसन पीठ घेऊ शकतात, घट्ट पातळ तुम्हाला जशी आवडते तशी. मी थोडीशी म्हणजे अशी घट्टच बनवते, त्याच्यामुळे थोडंसं जास्त बेसन पीठ घेतलेलं होतं. भाजी बनवून घेतली आणि लगेच गॅसवरती ठेवून घेतलेली होती. म्हटलं चला तिथे ना लगेच तडका पॅनमध्ये ना आपण लगेच इथे फोडणीची तयारी करून घेऊया. त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेतलेलं होतं आणि खुडून घेतलेलं लसूण आणि जिरं टाकलेलं होते आणि मस्त भाजीला ना फोडणी दिलेली होती. फोडणी दिल्यावरती लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे छान फोडणी बसते भाजीला. म्हटलं चला आता स्वयंपाक तर सगळं आवरून झालेला आहे, आता लगेच दुसऱ्या कामाला लागूया. तर अगोदर इथे मशीनला कपडे लावून घ्यायचे होते कारण की कपडे आज भरपूर जास्त होते. आणि हे जे बेडशीट आहे ना, ही मी रात्रीच भिजू घालून ठेवलेलं होतं. म्हटलं आता ह्याला मशीनला नाही लावत कारण की मशीनमध्ये पहिलेच एवढे एक्स्ट्राचे कपडे होते, त्याच्यामुळे मी त्याला हाताने धुवून घेतलेलं होतं. चला तर व्हिडिओ इथेच एंड करते.